नमस्कार मित्रांनो. आजच्या वेबिनारमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी डॉक्टर राम चव्हाण, तुमचं सर्वांचं मराठी लोकांना माझा नमस्कार. आजच्या वेबिनारमध्ये बघा, आजचा जो वेबिनार होणार आहे सर्वांना वेलकम आहे मॉडर्न बुल्स ट्रेनिंग अकॅडमी. मित्रांनो, आज आपण हे जे नवीन लोकांसाठी वेबिनार आयोजित केलं आहे. ओके, सर्वांना स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जाधव साहेब. ओके, तर चला मित्रांनो, बघा मी माझा परिचय करून देतो. पुढे जाऊया, सगळ्यांचं वेलकम करतो. स्क्रीन दिसते का बघा? तर माझा परिचय, मी डॉक्टर राम चव्हाण, पुणे, महाराष्ट्र, पुण्यातून आहे, बानेरमधून. तर मी प्रोफेशनली डॉक्टर आहे आणि 13-14 वर्ष डॉक्टरकीमध्ये मी काम करत आहे. त्याचबरोबर 2018 पासून मी फॉरेक्समध्ये काम करत आहे. आत्ता 6 वर्ष, गेल्या वर्षी कंप्लीट झाले, आता 7वं वर्ष चालू झालंय. तर आत्तापर्यंत माझ्या ट्रेनिंगमधून तर 3,000पेक्षा जास्त लोक, ही 1 वर्षाची जुनी पीपीटी आहे. आत्तापर्यंत 4,000पेक्षा जास्त लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. पहिलं ट्रेनिंग हे पेड ट्रेनिंग होते, फी भरायची लोक, 10,000, 15,000, 20,000, ऑफलाईनला 25,000 रुपये ट्रेनिंग फी असायची. पण आता आम्ही गेल्या 5 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक संकल्प केलेला आहे की महाराष्ट्रातून किंवा इंडियातून 1 लाख लोकांना ट्रेडर बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? ट्रेडर बनवायचं आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. एक स्वामी सेवा म्हणून आम्ही काय केलंय, लोकांना फ्रीमध्ये घरात बसून तुम्ही ऑनलाईन शिका, ऑफलाईन शिका. तुम्ही ऑफलाईन पण येऊ शकता. हॉटेलला ट्रेनिंग असतात, लोणावळा असेल, पुणे असेल, 5 स्टार हॉटेलला ट्रेनिंग असतात, तिथे येऊ शकता. किंवा ऑनलाईन तुम्ही घरात बसून, जे आपले हाऊसवाईफ आहेत, जे जॉब करणारे लोक आहेत, बाहेरून आहेत, महाराष्ट्रातून, अमरावती, नागपूर, सांगली, कोल्हापूर, वेगवेगळ्या ठिकाणून त्यांना ऑफलाईन येता येत नाही, तर ऑनलाईन तुम्ही हे ट्रेनिंग घेऊ शकता. तर तुमच्या ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला काय भेटलंय, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, असे 4-5 पुरस्कार मला भेटलेले आहेत. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय, ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटेल. फॉरेक्स एक मोठं करिअर आहे. मी पण 2018ला मला वाटत नव्हतं की एवढं मोठं पैसा ह्यातून मिळतो का. पण खरंच ज्यावेळेला पाहिलं फॉरेनला, जे फॉरेन लोक जे पैसे कमवतात दिवसाला, 10 लाख असेल, 1 लाख असेल, त्यावेळेला लक्षात आलं की हे मोठं करिअर आहे, लॉंग टर्म. म्हणजे हा एक स्मार्ट वर्क आहे. बरेच लोक म्हणतात हा जुगाड आहे, पण जुगाड नाही मित्रांनो. जुगाड असं तर गव्हर्नमेंट किंवा फॉरेन कंट्री ह्यामध्ये घुसले नसते. लक्षात घ्या, समजून घ्या. आपण लालचच्या पाठीमागे गेल्यानंतर हा जुगाड कार्यक्रम होतो किंवा लॉस मोठा होतो. पण सायन्स आहे हे. तुम्ही जर कमी लालचमध्ये जर प्रॉफिट समाधान मांडलं तर खूप मोठा चांगला प्रॉफिट येणाऱ्या काळामध्ये होतो. पण पहिल्यांदा शिकायचं. आपले इंडियन लोक काय जुगाड कार्यक्रम करतात, शिकत नाहीत. 100% शिकत नाहीत, 10% एक चला नशिबावर अवलंबून राहतात आणि पैसे लावतात. तसं नाही, प्रॉपर शिकायचं. फॉरेक्स, बेसिक, ॲडव्हान्स, लाईव्ह ट्रेडिंग, रिस्क मॅनेजमेंट, टेक्निकल अनालाइज किंवा प्रोफेशनल ट्रेडर सायकोलॉजी, सगळ्या गोष्टी शिकून 100% नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही मग स्वतःच एक अकाउंट ओपन करून ट्रेडिंग करू शकता. पण त्याच्या अगोदर आजच्या ट्रेनिंगमध्ये काय शिकाल बघा. फॉरेक्स मार्केटमध्ये स्कॅम कसा होतो, इंडियन मार्केटला स्कॅम कसा होतो, लिगली ब्रोकर कसा असावा, आपण जे पैसे लावू, आपण अकाउंट ओपन करा नाही, तो लिगल ब्रोकर कसा असावा, आणि येणाऱ्या काळात वर्षभरामध्ये कंपाऊंडिंगमध्ये 1 कोटी कसे कमवू शकताय. त्यामुळे तुम्हाला हे सगळं रोडमॅप आजच्या ह्या ट्रेनिंगमध्ये भेटेल. हा आजचं ट्रेनिंग यूट्यूबला पण जाईल, त्यामुळे सर्वांनी तुम्हाला ट्रेनिंग प्रॉपर समजेल, परत परत बघायला भेटेल. त्यामुळे मराठी लोकांनी काय करायचंय, फक्त एवढंच की आपल्या ह्या ट्रेनिंगला पुढं ॲडव्हान्स ट्रेनिंग पण तुम्हाला फ्री भेटणार आहेत. पूर्ण बेसिक, ॲडव्हान्स, लाईव्ह ट्रेडिंग, हे सगळ्या गोष्टी भेटणार आहेत, फ्रीमध्ये भेटणार आहेत. ते पण फक्त तुम्हाला काय करायचंय, आपल्या फॉरेक्स बेसिक ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये काय करायचं, आपल्या फॉरेक्स बेसिक ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये 2 लोकांना तुम्हाला रेफर करायचं, म्हणजे मदत करायचं. हे ट्रेनिंग कोणाला भेटेल, जो व्यक्ती 2 लोकांना रेफर करेल त्यांना बेसिक ट्रेनिंग, ॲडव्हान्स ट्रेनिंग, लाईव्ह ट्रेडिंग सगळं फ्री आहे. जे मला 2018मध्ये दुबईला जाऊन 4 लाख रुपये खर्च आला, कारण का तिथं मी $1,000 भरले होते त्यावेळेला 2018मध्ये. त्यावेळेला $83 1 डॉलर होता, म्हणजे $83 1 डॉलर होता. मी $1,000 भरले, 2-3 महिने तिथं राहून खाऊन, म्हणजे माझा टोटल खर्च 3-4 लाख रुपये तिथे गेला. पण परत लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातील लोक किंवा इंडियातली लोक मिडल क्लास आहेत, रिच लोक आहेत, पण त्यांना आपण, काही लोकांना पैसे भरायची कॅपॅसिटी नसते, पण काही लोक फ्रीमध्ये शिकण्याची म्हणजे मानसिकता असते, माहीत नसतं. त्यामुळे आपण हे ट्रेनिंग फ्री करूया, लोकांना शिकवूया. पण ज्या लोकांना शिकायचे त्या लोकांनी काय करायचं, आपल्या ग्रुपमध्ये 2 लोकांना ॲड करायचं आणि तुम्हालाच पुढचं ॲडव्हान्स ट्रेनिंग भेटेल. नाहीतर जे लोक स्वतःसाठी शिकणारे असतील तर येऊ नका, दुसऱ्यांना शिकवण्यासाठी
बघा, दोन लोकांना जर हेल्प केला ती पण लोक शिकतील. आपण त्यांच्याकडे पैसे नाही घेत, पण प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स शिकलं पाहिजे. मार्केटला हे शिकायला गेला तर तुम्हाला 10,000पासून ते 50,000 पण फी आहे. काही ठिकाणी 15 आहे, काही ठिकाणी 25 आहे, काही ठिकाणी 50,000 रुपये फी आहे. पण तुम्हाला इथे 1 रुपया द्यायची गरज नाही. ओके मित्रांनो, पुढे जाऊया शेवटपर्यंत. शेवटला तुम्ही जर ट्रेनिंग अटेंड केला तर तुमच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट होईल. टर्निंग पॉईंट म्हणजे तुमचं माइंड ब्लोईंग होईल. आपण जे काम करतोय ते डॉन्की वर्क करतोय. आपल्याला स्मार्ट वर्क केलं पाहिजे. आपल्याला कसं चांगले पैसे मिळतील, करोडो रुपये कसे मिळतील, हे सर्व शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे. रोडमॅप तुम्हाला सांगणार आहे लास्टला. तर शेवटपर्यंत तुम्ही बसा ट्रेनिंगला, समजून घ्या. पहिल्यांदा समजून घ्या. बरेच लोक समजण्याची मानसिकता नाही. बघा, देव आलाय द्यायला आणि पगार नाही घ्यायला. बऱ्याच लोकांना काय होतं, ही ट्रेनिंग भेटत नाही. मी तर सांगतो, तुम्ही नशीबवान आहे. काही ठिकाणी म्हणतो, ज्या लोकांनी लिंक पाठवली ना त्यांना तुम्ही थँक्यू बोला. का? ह्या आपल्या इंडियामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. पण तुम्हालाच ही लिंक का भेटली? हे फ्रीमध्ये ट्रेनिंग का भेटते? कुठंतरी तुमच्या आईवडिलांनी किंवा फॅमिलीमध्ये कोणीतरी किंवा तुम्ही स्वतः कोणाला तरी मदत केली असेल. कोणाला तर एक हेल्प म्हणून काय तर मदत केली असेल किंवा कोणाला तरी काय ना काय गिफ्ट दिलं असेल, काही ना काही चांगलं काम केलं असेल, पुण्य काम केलं असेल, म्हणून हे ट्रेनिंग फ्री भेटत असेल. कारण का मला 2018 मध्ये फ्री ट्रेनिंग भेटलं नाही. कोण महाराष्ट्रामध्ये ट्रेडर नव्हता, कोण ट्रेनर नव्हता. तेव्हा मला आउट ऑफ जाऊन 2018ला माझ्या इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी मी गेलो होतो. कारण का मी डॉक्टर असल्यामुळे माझं इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण काही ट्रेनिंग असतात. माझं इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण काम असतं. त्यामुळे तिकडे गेलो मला ते लक्षात आलं की फॉरेक्स आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या अगोदर मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे समजून घ्या, ज्यांना फ्री ट्रेनिंग भेटतं ना ते नशीबवान आहेत. तुम्ही ज्या लोकांनी लिंक तुम्हाला पाठवली ना त्यांना थँक्यू म्हणा. कारण का त्यांच्यामुळे तुम्हाला लिंक भेटली. तुम्ही कुठेतरी काहीतरी चांगलं काम, कर्माचं काम केलेलं आहे. आणि ते म्हणतात ना, देवाच्या आशीर्वादामुळं एक झाडाचं पान सुद्धा हलत नाही. देवाच्या आशीर्वादामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतंय, पाणी भेटतंय, अन्न भेटतंय. बरोबर? त्यामुळे हे नशीबवान आहे की तुम्हाला हे ट्रेनिंग फ्री फ्री भेटतंय. चला तर मित्रांनो, पुढे जाऊया आणि एक एक व्हिडिओ बघूया. काही लोकांचे फीडबॅक आहेत. एक व्हिडिओ बघूया आणि पुढे जाऊया. नमस्कार, मी सुवर्ण धांडे पुण्यावरून बोलतेय. मी डॉक्टर चव्हाण सरांचा जो स्मार्ट मनी कॉन्सेप्ट आहे तो कोर्स मी जॉईन केला होता. आणि जॉईन केल्यानंतर मराठीतून कोर्स लॉन्च केलाय सरांनी, त्यामुळे मला खूप छान पद्धतीने कन्सेप्ट सगळ्या समजल्या. आणि बाहेर या कोर्सची फी खूप आहे, पण सरांची खूप फी कमी असल्यामुळं फी माझी वसूल झालेली आहे. आणि खरंच सरांना खूप मनापासून धन्यवाद सर, की एवढा छान कोर्स तुम्ही छान पद्धतीने शिकवला आणि मला समजला. थँक्यू व्हेरी मच सर. म्हणजे काय सांगायचं की पहिले माझे पेड ट्रेनिंग होते. त्या लोकांना मी जे पैसे भरतात ते वसूल पण करून द्यायचो. म्हणजे रिकव्हरी करून द्यायचो. त्यामुळे लोकांना ते आवडायचं. लोक यायचे. पण नंतर मी एक स्वामी भक्ता गुरुच्या ह्याच्यामुळं काही पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आलं की बाबा आपल्याला हे काम करायचं, पैसे तर मिळतात पण लोकांना पुढे घेऊन जायचं, सर्वांना पुढे घेऊन जायचं, सर्वांना ट्रेडर बनवायचं. 1 लाख मी टार्गेट धरलं, 1 लाख लोकांना ट्रेडर बनवायचं, ते पण फ्रीमध्ये. ट्रेनर आणि ट्रेडर तुम्हाला उद्या शिकवायचं पण आहे लोकांना. त्यामुळे जे नवीन लोक आहेत ते पण ट्रेनिंग करा. जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे बेसिक, तरी पण त्यांनी ट्रेनिंग अटेंड करा. का? जोपर्यंत आपण दुसऱ्याला शिकवायला तयार होत नाही किंवा आपल्यापर्यंत माइंडमध्ये एवढं मटेरियल येत नाही, जोपर्यंत दुसऱ्याला शिकवत नाही तोपर्यंत शिकत राहा. आयुष्य हे लर्निंग आहे. आयुष्य काय लर्निंग आहे. शिकत राहा आयुष्यामध्ये. ओके. पुढे जाऊया मित्रांनो. बघा, बघा नवीन लोकांनी समजून घ्या करन्सी म्हणजे काय, फॉरेक्स मार्केट म्हणजे काय हे समजून घ्या. करन्सी मार्केट नाव, फॉरेक्स मार्केट पण नाव नाव पण आहे आणि करन्सी मार्केट पण नाव आहे. इथं काय होतं बघा, जसं इंडियन शेअर मार्केट, इंडियन शेअरच्या ज्या कंपन्या आहेत, इंडियन शेअर कंपनीच्या, त्या शेअरवर ट्रेडिंग केली जाते. ज्या कंपन्या आहेत त्यांच्या शेअर्स असतात त्याच्या शेअरवर ट्रेडिंग केली जाते. आणि फॉरेक्स किंवा करन्सी काय, अशा वेगवेगळ्या देशाच्या करन्सी आहेत. अमेरिकाची करन्सी वेगळी किंवा युरोपची करन्सी वेगळी किंवा अशा वेगवेगळ्या करन्सीवर ट्रेडिंग केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या करन्सी. आपली इंडियाची करन्सी काय आयएनआर. आयएनआर काय त्यात ॲड नाही आहे. पण तुम्ही गोल्ड असेल किंवा XUSD असेल, वेगवेगळ्या किंवा डॉलरवर असेल तुम्ही ट्रेडिंग करू शकता. म्हणजे डॉलर म्हणजे एक्सचेंज म्हणजे करन्सीवर ट्रेडिंग केली जाते. त्यामुळे त्याला आपण करन्सी ट्रेडिंग म्हणतो. जसं अमेरिकेमध्ये तुम्ही जर दुबईला गेल्यानंतर तुम्हाला तिथलं जो आयएनआर, तिथला जो करन्सी आहे एक्सचेंज करावं लागते. कारण का दुबईमध्ये फिरायचं झालं तर आपलं इंडियन करन्सी तिथे जाऊन एक्सचेंज करावं लागते, आदला बदल. तसंच हे ट्रेडिंगमध्ये पण सुद्धा तुम्हाला त्याच्यावर करन्सीवर ट्रेडिंग करून पैसे कमवले जातात. तसंच बघा, इंडियन शेअर मार्केटला तुम्हाला शेअर्सवर ट्रेडिंग केलं जातं. तसंच फॉरेक्समध्ये तुम्ही
करन्सीवर ट्रेडिंग केली जाते. त्यामुळे नवीन लोकांना समजून घ्या, नवीन लोकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे की मी हे ट्रेडिंग ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, ज्यांच्याकडे मोठं स्क्रीन आहे, अशा लोकांनीच करू शकतो. नाही मित्रांनो, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, प्रत्येकाकडे आत्ता खूप म्हणजे अजून 5 वर्ष पाठीमागे गेला असता तर साधे मोबाईल होते 2,000 3,000चे. आता प्रत्येक मुलाकडं कमीत कमी 25,000 15,000 20,000चे मोबाईल आहेत अँड्रॉइड. दिवसभर तुम्ही रील्स बघता, फेसबुकवर काही ना काही बघत असता, युट्यूबला बघत असता. तेच जर तुम्ही इथं शिकला स्किल, बघा एकदा स्किल तुमच्या अंगामध्ये डेव्हलप झाली तर आयुष्यामध्ये तुम्ही पैसे कमवू शकता. स्किल खूप महत्त्वाचे आहे आयुष्यात. स्किल नॉलेज कधी वाया जात नाही. त्यामुळं तुम्ही मोबाईलवर सुद्धा ट्रेडिंग करू शकता. ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, प्रत्येकाकडे आहेत. मला वाटत नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही असा माणूस गरीब कोण नाही आहे. प्रत्येक मुलांच्या हातात किंवा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. ओके, तर 15-20 हजारचा मोबाईल आहे, पण तुम्ही रोज कमीत कमी 500 पासून 1000 5000 10,000 रुपये कमवू शकता शिकल्यानंतर हं. अगोदर बरेच लोक न शिकता अकाउंट ओपन करतात, ट्रेडिंग करतात, लॉस जातो, प्रॉफिट होतो, हा पार्ट वेगळा आहे. पण शिकल्यानंतर तुम्ही कमीत कमी 500 पासून ते 10,000 20,000 रुपये कमवू शकता. माझ्याकडे खूप सारे स्टुडंट आहेत, जॉब करतात, बिझनेस करतात, घरामध्ये कॉलेज म्हणजे कॉलेज करून घरामध्ये ट्रेडिंग करून संध्याकाळी ह्या 24 तासाचा ट्रेडिंग चालू असतं. त्यामुळे समजून घ्या, प्रत्येक मोबाईल ज्याच्याकडे आहे तो ट्रेडिंग करू शकतो. त्यानंतर बघा फरक समजून घ्या फॉरेक्स मार्केट आणि इंडियन मार्केट. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फॉरेक्स मार्केटच का करायचं? इंडियन मार्केट आपलं इंडियाचं आहे. इंडियन मार्केट करू. पण समजून घ्या, मी पण 2016, 17, 18 हे 3 वर्ष इंडियन मार्केट केले. पण त्यातले ड्रॉबॅक काय समजून घ्या. पहिला ड्रॉबॅक आहे, इंडियन मार्केटमध्ये INR मध्ये प्रॉफिट होतो. ₹1 कमवायला पण तेवढाच वेळ लागतो आणि $1 इकडं फॉरेक्समध्ये पण $1 कमवायला तेवढाच वेळ लागतो. इकडे एक INR रुपये प्रॉफिट झाला. इकडे ₹1 प्रॉफिट झाला, त्याची व्हॅल्युएशन किती आहे? ₹1 आहे. पण इकडे $1 प्रॉफिट झाला, तर इकडे ₹94 तुम्हाला भेटतात. किती 94 म्हणजे किती पट झालं? किती पट पैसे झाले? $10 कमवले की तुम्हाला ₹940 भेटतात. इकडे तुम्ही ₹10 कमवले तर तेवढेच भेटणार आहेत. समजून घ्या. त्यानंतर टॅक्स द्यायची गरज नाही. इंडियन मार्केटला तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागतो. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला टाईमचं बंधन नाही. 24 तास मार्केट चालतं. इंडियन मार्केटला टाईमचं बंधन आहे. सकाळी 9:15 म्हणजे 3:30 पर्यंत चालतं. जे जॉब करतात, बिझनेस करतात त्यांना थोडा प्रॉब्लेम तयार होतो. फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त सुट्ट्या नसतात. शनिवार रविवार जर सोडलं तर महिन्याचे 22 दिवस मार्केट चालतं. इंडियन मार्केट बघा, आपले महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये खूप सारे सण आहेत. खूप सारे सण आहेत, सुट्ट्या आहेत, जयंती आहेत. त्यामुळे मार्केट 15-16 दिवस चालतं. त्यानंतर फॉरेक्स मार्केटला एक्सपायरी नसते. एक्सपायरी म्हणजे काय? जसं इंडियन मार्केटला मंथली एक्सपायरी असते, वीकली एक्सपायरी असते, डीके असतो. त्यामुळे मार्केट तिथं झिरो होण्याची शक्यता असते. पण फॉरेक्सला तुम्हाला एक्सपायरी नसते. त्यानंतर फॉरेक्स मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन नाही होत. मॅनिप्युलेशन म्हणजे काय बघा, समजून घ्या. इंडियन मार्केट हा छोटं मार्केट आहे. इंडियाच्या मर्यादित आहे. तर तिथं काय असणार? व्हॅल्यूम कमी असणार. म्हणजे लोक इन्व्हेस्टमेंट कमी असणार. ओके, भरपूर सारे इन्व्हेस्टर पण जे फॉरेक्स मार्केटच्या तुलनेत खूप छोटं मार्केट इंडियन मार्केट आहे. जर एखादा इन्व्हेस्टर तिथं 10 कोटीचा किंवा 50 कोटीचा आला तर मार्केट खालीवर होतं. तसं फॉरेक्समध्ये नाही. फॉरेक्स हे खूप वर्ल्ड वाईज आहे मार्केट. त्यामुळे इथं एक समुद्रासारखं शांत मार्केट असतं किंवा खालीवर असतं मार्केट, पण त्यांच्या लेवलनुसार न्यूज असतात. पण न्यूजचं टायमिंग असतं. त्याच वेळेला न्यूज येतात. इंडियन मार्केटला मला सांगा, 3:30ला मार्केट बंद झालं आणि 4 वाजता न्यूज आली. काय करणार तुम्ही? तसं फॉरेक्स मार्केट 24 तास चालू असतं. त्यामुळे न्यूज जरी आली तर मार्केट माणूस वॉच करू शकतो. समजून घ्या. त्यानंतर 7वा पॉईंट आहे लिव्हरेज. फॉरेक्स मार्केटला लिव्हरेज भेटतं. त्यामुळे छोट्या अमाउंटमध्ये मोठा ट्रेड करायला तयार म्हणजे मिळतो. त्यानंतर इंडियन मार्केटला बघा लिव्हरेज भेटत नाही. त्यामुळे छोट्या अकाउंटला ट्रेडच बसत नाही. त्यामुळे 1 लाखाचा कमीत कमी जर ट्रेड करायचा असेल इंडियन मार्केटला, तर तुमच्या अकाउंटला 3-4 लाख रुपये लागतात. म्हणजे भरपूर सारे ड्रॉबॅक आहेत. त्यामुळे समजून घ्या कोणतं चांगलं आहे, म्हणजे कुठं आपल्याला फायदा आहे. त्यानंतर पुढे जाऊया बघा. हे ट्रेडिंग कोण करू शकतं? ज्याच्याकडे मोबाईल आहे तो हर आदमी, प्रत्येक माणूस करू शकतो. ज्याची मानसिकता पैसे कमवायची आहे, तो प्रत्येक माणूस कमवू शकतो. ज्याला करायचंच नाही तो काय करू ना कारणं सांगतो. ज्याला करायचंच नाही, ज्याला पैसेच कमवायचे नाहीत, तो कारणं सांगतो माझं असं आहे तसं आहे. ज्याला मनापासून इच्छा आहे तो प्रत्येक माणूस हे ट्रेडिंग करू शकतो. बिझनेसमॅन करू शकतो, जॉबवाला करू शकतो, कॉलेज स्टुडंटवाला. भरपूर कॉलेज स्टुडंट माझे स्टुडंट आहेत. ते दिवसाला 1000-500 सहज कमवतात. काही काही लोक 5,000-5,000 रुपये, 10,000 रुपये, $100 $50 इजी कमवतात. तुम्ही सुद्धा कमवू शकता. त्यानंतर बघा, समजून घ्या फॉरेक्स मार्केट इंडियामध्ये कसं तुम्ही लिगली काम करू शकता. बऱ्याच लोकांना वाटतं फॉरेक्स दुबईचं आहे, बाहेरचं आहे, आउट ऑफचं आहे. ते लिगली करू शकता का? मित्रांनो, करू शकता. जसं इंडियन गव्हर्नमेंट ऑइल किंवा कोणतंही इम्पोर्ट एक्सपोर्ट
ते पण एक ट्रेडिंगच आहे. ऑइल इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा कुठलंही एक ट्रेडिंग, म्हणजे गोल्ड असेल ट्रेडिंग करतो ते पण एक ट्रेडिंग आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल ते एक ट्रेडिंग आहे. तसं तुम्ही सुद्धा इंडियामध्ये करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी 6 वर्षापासून करतो, 2018 पासून, काहीच प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम कुठे येतो बघा, जसं इंडियन शेअर मार्केट आहे ते सीबीआयच्या अंडर काम करतं. इंडियन शेअर मार्केट जे आहे ते कशाच्या अंडर काम करतं, सीबीआयच्या. तसंच फॉरेक्स हे IFC, इथं बघा IFSC, इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर यांच्या अंतर्गत काम करतं, म्हणजे अमेरिकेच्या अंतर्गत काम करतं. फक्त तुम्हाला इथं काय करायचंय, लिगली ब्रोकर चॉईस करायचं आहे. बरेच लोक कुठे फ्रॉड होतात आणि मग सांगतात फॉरेक्स इंडियात अनलिगली आहे, प्रॉब्लेम आला. मित्रांनो नाही, गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट तुम्हाला म्हणत नाही की ट्रेडिंग करा किंवा फॉरेक्स करा, आणि करू नका पण म्हणत नाही. तुमच्या रिस्कवर तुम्ही करू शकता. पण तुम्हाला तिथं सावध का काय बाळगायचे, की लिगली ब्रोकर सोबत काम करायचे, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जसं एखाद्या शाळेत तुम्ही शिक्षण घेताय, लिगली शाळेत शिक्षण घेतला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही. एखाद्या बँकेत पैसे ठेवायचे, लिगली बँकेत ठेवला, पतसंस्था कोणाच्या अंडर नाही आहे, उद्या बंद पण पडू शकते. त्यामुळे बँकेत लिगली, इंटरनॅशनल बँकेत पैसे ठेवला तर प्रॉब्लेम नाही. तसं ट्रेडिंगमध्ये सुद्धा इंडियन मार्केटला पण फ्रॉड होतो, लोक फसतात, माहीत नसतं. त्यामुळे समजून घ्या, हे ट्रेनिंग ली लिगली ब्रोकर कसा ओळखायचा हे कुठंच ट्रेनिंग दिलं जात नाही. नवीन लोकांना तर मला हुडकून दाखवा की लिगली ब्रोकर कसा ओळखायचा, अनलिगली ब्रोकर कसा ओळखायचा, हे जर कुठलाच माणूस ट्रेनिंग देत नाही. तर आपल्याकडं काय आहे की फ्री ट्रेनिंग असल्यामुळं आपण 100% लोकांना प्रॉपर नॉलेज देतो. प्रॉपर नॉलेज म्हणजे 100% नॉलेज घ्या, हाफ नॉलेज देऊ नका. देणारा असाल तर परिपूर्ण द्या, म्हणजे येणाऱ्या काळात तुमचं प्रॉफिट होईल, तुम्हाला विड्रॉल पण भेटेल. त्यामुळे आपण काय करतो, प्रॉपर नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे समजून घ्या, हे जे 1 तासाचं ट्रेनिंग आहे, ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये लिगली ब्रोकर कसा फ्रॉड करतो, अनलिगली ब्रोकर कसा फ्रॉड करतो, आणि लिगली ब्रोकर कसा काम करतो ट्रेडिशनल मोठ्या लेवल, आणि अनलिगली ब्रोकर कसे फ्रॉड करतात, हे त्याचं 1 तासाचं ट्रेनिंग आहे. पण इथे तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये सांगणार आहे की लिगली ब्रोकर कसा ओळखायचा. एक वेबसाईट आहे, इंटरनॅशनल वेबसाईट आहे, अमेरिकेच्या अंडर एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. बघा, समजून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटला जायचं आहे, लिगली ब्रोकर बघा, स्क्रीन दिसते का बघा तुम्हाला. लिगली ब्रोकर काय करायचं आहे, इथे एक वेबसाईट आहे www.wikiepex. विकी नावाचं काय करायचं तुम्हाला, गुगलला वेबसाईटचं नाव टाकायचं आहे www.wikiepex.com. ही टाकली तुम्ही, इथे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघा, इथं बघा, तुम्हाला ओपन केल्यानंतर लक्षात येईल, स्क्रीन दिसते का बघा, कधी कधी स्क्रीन दिसत नाही आहे. त्यामुळे इथं काय करायचं तुम्हाला, प्लीज इंटर द नेम ऑफ द ब्रोकर. तर तुम्हाला इथे एक एक लिगली ब्रोकर, आता सर्वांना माहिती आहे एक्सनेस, एक्सनेस ब्रोकर सर्वांना माहिती आहे. एक्सनेस ब्रोकर बघा, रेग्युलेटेड आहे, लिगली ब्रोकर आहे. आणि त्याच्या खाली जी ब्रोकरची नावं येतात, एक्सनेस इक्विटी, एक्सनेस फॉर, हे काय करतात, अनलिगली ब्रोकर आहेत. नो रेग्युलेशन म्हणजे काय, अनलिगली ब्रोकर, फ्रॉड ब्रोकर. किंवा हे काय करतात, जो ब्रँड ब्रोकरचं नाव आहे ते नाव थोडं चेंज करतात आणि आपल्या ब्रोकरचं नाव सेम आहे, एक्सनेस सारखं सेम वाटावं म्हणून थोडं चेंज करून ठेवतात. आणि हे काय करतात लोक, बऱ्याच नवीन लोकांना वाटतं की बाबा हा एक्सनेस आहे, तर हा पण एक्सनेसच असेल असं वाटतं, त्यामुळे तिथं अकाउंट ओपन करतात. आणि एक्झाम्पल पकडून घ्या, जो लिगली ब्रोकर जो ब्रँड ब्रोकर आहे, कधीच ॲडव्हर्टाईज देत नाही. ॲडव्हर्टाईज देणं फेसबुकला, इंस्टाग्रामला, गुगलला ॲडव्हर्टाईज देणं म्हणजे ज्या ब्रोकरकडे क्लायंट नाही आहेत तो ब्रोकर ॲडव्हर्टाईज देतो. आणि त्या ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे ट्रेडिंग करा, तुम्हाला लिव्हरेज भेटेल, जास्त लिव्हरेज भेटेल. तुम्ही डिपॉझिट करा, तुम्हाला मोबाईल गिफ्ट भेटेल, जास्त डिपॉझिट करा, तुम्हाला दुबई ट्रिप भेटेल, जास्त डिपॉझिट करा, तुम्हाला थायलंड ट्रिप भेटेल. म्हणजे असं तुम्हाला अट्रॅक्शन दिलं जातं. आणि तुम्ही काय करताय, लालचच्या पाठीमागं आपले इंडियन लोक लालचला लगेच ऑफर बघतात, ऑफरमध्ये फसतात. त्यामुळं अशा सगळ्यांना विनंती आहे, जी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला जी फॉरेक्स ब्रोकर किंवा इंडियन ब्रोकर जे ॲड देतात तिथं अकाउंट ओपन करू नका. तिथं अकाउंट ओपन करू नका. जिथं आपला एक चांगला ट्रेनर आहे, त्याचं काय तर त्या ब्रोकरमध्ये ओळख आहे, अशा ठिकाणी तुम्ही अकाउंट ओपन करा. उद्या तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, त्यामुळे समजून घ्या पार्ट. तर काय होतं, एक्झाम्पल बघा, हा लिगली ब्रोकर आहे. जसं एक्झाम्पल पकडा, BMW एक ब्रँड आहे, तो कधी तुम्हाला आठवलंय का, ॲड दिलाय, BMW कार घ्यायला या, डिस्काउंट द्या. त्यामुळे ज्या ब्रँड गाड्या आहेत किंवा ब्रँड कंपनी आहेत, ब्रँड कधीच डिस्काउंट देत नाहीत आणि कधीच ॲड देत नाहीत. BMW जो क्लायंट आहे तो कधीच ॲड बघत नाही, त्याला टाइम पण नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट शोरूममध्ये जाऊन बुकिंग करतो. आणि ज्या लोकल कंपन्या आहेत त्या काय करतात, ॲड देतात, डिस्काउंट सांगतात, लोकांना आकर्षित करतात.
त्यामुळे लोकल ज्या कंपन्या आहेत त्या कंटिन्यू ॲड देत असतात, डिस्काउंट देत असतात. जे ब्रँड कंपनी आहे ते कधीच ॲड देत नाही, डिस्काउंट देत नाही. त्यामुळे समजून घ्या, आपल्यासुद्धा जे फॉरेक्समध्ये जे लिगली ब्रोकर आहेत ते कधीच ॲड देत नाहीत. जे डुप्लिकेट ब्रोकर आहेत, अनलिगली ब्रोकर आहेत, ते ॲड देतात आणि लोकांना असं कॅप्चर करतात. आणि कधी कधी मग तुमचं विड्रॉल येत नाही, मग तुम्हाला असं वाटतं की फॉरेक्स फ्रॉड आहे. इंडियन मार्केटला पण होतं, पण माहीत नसतं नवीन लोकांना, त्यामुळे समजून घ्या. बघा आता लिगली ब्रोकर कसा दिसतो बघा. हां, प्रवीण जाधव साहेब बरोबर. आता काय म्हणतात प्रवीण जाधव, माझं विड्रॉल नाही आलं. तर मग तुम्ही बघा, आता एक्सनेस ब्रोकर लिगली आहे. इंडियामध्ये आत्ता त्याचं इंडियन रजिस्टर त्यांनी बंद केलंय. पण लिगली ब्रोकर आहे. त्याचं बघा किती वर्षाचा ब्रोकर आहे? 10 ते 15 वर्षाचा ब्रोकर आहे. कुठून रजिस्ट्रेशन आहे? युनायटेड किंगडममधून रजिस्ट्रेशन आहे. किती स्कोर आहे? 8.99. इथं बघा त्याचं फुल लायसन आहे. इथं बघा MT4, MT5 फुल लायसन आहे. ओके, तर हे डॅशबोर्ड लिगली ब्रोकरचं असं असतं, समजून घ्या. आणि त्यामुळे अनलिगली ब्रोकरचं कसं असतं बघा. तुम्ही इथे एक्सनेस दुसरं टाकला, तर आता खाली बघा मी टाकतो हे अनलिगली ब्रोकरचं ओपन करतो. इथं बघा त्यांनी काय केलंय, नो रेग्युलेशन. जिथं लिगली ब्रोकर आहे रेग्युलेटेड असं म्हणून येतं, आणि जिथं अनलिगली आहे तिथं नो रेग्युलेशन येतं, नो लायसन्स, म्हणजे हा परिपूर्ण नाही आहे. आणि इथं कुठंच तुम्हाला फुल लायसन वगैरे काही दिसत नाही. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा लिगली ब्रोकर कसा ओळखायचा. अजून आपण प्रॉफिट कमवणार आहे, अकाउंट ओपन करणार आहे, त्याच्या अगोदरच आपल्याला जर असा फ्रॉड झाला तर आयुष्यात आपण ट्रेडिंग करू शकत नाही. त्यामुळे नवीन लोकांना फॉरेक्समध्ये करिअर करायचं तर पाया मजबूत असणं महत्वाचं आहे. काय, पाया मजबूत असणं महत्वाचं आहे. आता आपण जो ब्रोकर यूज करतोय बघा, जीटीसी नावाचा ब्रोकर यूज करतोय. गेल्या 6 वर्षापासून मी जीटीसी यूज करतोय. आता जीटीसी रेग्युलेटेड आहे, लिगली ब्रोकर आहे, पण त्याचं नावाचा यूज करून खाली बघा थोडं चेंज केलंय. जीटीसी जीटीसी मार्केट. काय करतात लोक, जे फ्रॉड ब्रोकर असतात ते काय करतात, एक ब्रँड ब्रँड नाम काय आहे, जीटीसी. ब्रँड नाव काय आहे, जीटीसी. मग त्याचा वापर करून खाली असं अकाउंट म्हणजे ब्रोकर चालू करतात. पण रेग्युलेशन नसते, काही गोष्टी असतात, डॉक्युमेंट असतात, काही पैसे भरायचे असतात, ते भरत नाहीत. त्यामुळे हे काय करतात, फ्रॉडमध्ये त्यांच्याकडे क्लायंट नसतात, मग ते ॲड देत राहतात. इंस्टाग्राम, फेसबुक. आता बरेचसे लोक कुठे आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इथं असतात, त्यामुळे ते ॲड देत राहतात कंटिन्यू. त्यामुळे ॲडवर विश्वास ठेवू नका, तिथे अकाउंट ओपन करू नका. चांगल्या ट्रेडरकडे त्यांचा कॉन्टॅक्ट आहे अशा ठिकाणी अकाउंट ओपन करा. आणि जिथं दुसरा एक मुद्दा असा आहे की मला बऱ्याच वेळा मेसेज आलाय, सर मला बोनस भेटलाय पण आता विड्रॉल होत नाही. त्यामुळे सर्वांना कृपा आहे मित्रांनो, तुमचं डिसिजन आहे, तुम्हाला अकाउंट कुठे ओपन करायचं तुमचा डिसिजन आहे. तर जिथं ऍड ऍडवर तर करूच नका. दुसरा मुद्दा आहे बोनस. ज्या कंपन्या बोनस देतात त्या कंपन्याकडे अकाउंट ओपन करून, कारण का बघा, तुम्हाला लिव्हरेज पण भेटतो आणि बोनस पण भेटतो. मग तुम्हाला बोनस भेटल्यानंतर $100 डिपॉझिट केलाय आणि $100 अजून बोनस भेटलाय, तर तुम्ही काय करणार, $200 आपल्याकडे आहेत म्हणून ट्रेड करणार आणि झिरो करणार. आणि त्या ब्रोकर लोकांना काय पाहिजे, तुम्ही कसं झिरो होताय हे पाहिजे. आणि हे जे बोनस देणारे ब्रोकर आहेत ना, संध्याकाळी मार्जिन कट करतात, तुमचं जे मार्जिन आहे ते कट करतात. आणि मग संध्याकाळी तुमचा एखादा ट्रेड चालू आहे काय आहे तर अकाउंट झिरो होतं. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या की तो बोनस देतो म्हणजे काय आपल्या खिशातलं देत नाही, तुम्ही कसं लॉस होताय हे बघत असतात. त्यामुळे बोनस देणारे ब्रोकर चॉईस करू नका. सर्वांना सजेशन आहे, तुमचा प्रश्न आहे कोणाकडे करायचं, काय करायचं, लिगली ब्रोकर किंवा व्यवस्थित सगळा तुम्हाला सपोर्ट करणार, डिपॉझिट विड्रॉल सपोर्ट करणारा ब्रोकर पाहिजे. आता मी जीटीसी 6 वर्षापासून मी यूज करतो जीटीसी बघा. मी काय ह्याचं काय मार्केटिंग करत नाही, पण मला जो अनुभव आलाय ते तुम्हाला सांगतो. जीटीसी बघा 15-20 वर्षाचा ब्रोकर आहे. एक्सनेस तर 10-15चा होता, 10-15 वर्षाचा, हे तो 15-20 वर्षाचा आहे. ह्याचा स्कोर बघा 9.23 आहे. ह्याचं फुल लायसन आहे. आणि दुसरा मुद्दा कन्फर्मेशन मी काय केलं बघा जीटीसी मध्ये. माझा एक मित्र तिथं, ज्यावेळेला मी ह्यांच्यासोबत मिटिंग केली त्यानंतर तिथला हेड आपल्या महाराष्ट्राचा निघाला, साताऱ्याचा. त्यामुळे तो सांगितलं की बऱ्याच ठिकाणी मी काम केलंय साहेब, पण जीटीसी ब्रोकर सारखा ब्रोकर नाहीये. तुम्ही 1 कोटी विड्रॉल करा, 2 कोटी विड्रॉल करा, ह्यांच्याकडे क्लायंट बेस भरपूर आहे. पण हे ट्रेडिशनल बिझनेस करतात, हे कुठे ॲडव्हर्टाईज करत नाहीत, कोणाला दुबई ट्रिप देत नाहीत, कोणाला गिफ्ट देत नाहीत. तुम्ही ट्रेडिंग करा, प्रॉफिट करा, विड्रॉल तुम्हाला 100% भेटेल. समजून घ्या. जे ट्रेडिशनल ब्रोकर आहेत, लिगली ब्रोकर आहेत, ते तुम्हाला कधीच ॲड किंवा गिफ्ट किंवा दुबई ट्रिप चला असलं काहीच नाही, कारण का ह्यांच्याकडे क्लायंट बेस खूप असतो. ह्यांना प्रॉपर बिझनेस करायचा असतो. ह्यांना ना फ्रॉड ना, एकदा नाव खराब झालं की परत होत नाही. पण जे अनलिगली ब्रोकर आहेत त्यांना काय, वर्षात किंवा 6 महिन्यात ज्या लोकांना डिपॉझिट करायचंय पटापट डिपॉझिट करून घ्या, परत नवीन अजून नावाने ते सर्व्हर नवीन तयार करतात आणि नवीन
आणि फ्रॉड करतात. त्यामुळे समजून घ्या. त्यामुळे माझं फायदा काय झाला बघा, मला विड्रॉल डिपॉझिट चांगले येतं, ह्यांची टीम मला सपोर्ट करते. तुमचं कोणाचं आतापर्यंत कोणाचं झालेलं नाही. 5 मिनिटात डिपॉझिट, 5 मिनिटात विड्रॉल. हा, ज्याचं $500,000 डिपॉझिट आहे त्यांनी डॉलरमध्ये केलेलं चांगलं आहे. INR मध्ये छोट्या अमाऊंट तुम्ही करू शकता, पण मोठी अमाऊंट असेल 500च्या वर तर तुम्ही डॉलरमध्ये काम करा. तुम्हाला लगेच 5 मिनिटात विड्रॉल डिपॉझिट येतं. आणि जर कोणाचं नाही आलं तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला करून देतो. ओके, समजलं का बघा, समजून घ्या. त्यानंतर पुढे जाऊया बघा. तर फॉरेक्स मार्केटमध्ये व्हॅल्यूम बघा, फॉरेक्स मार्केटचा व्हॅल्यूम किती आहे? तर 7.5 ट्रिलियन हा 2022चा आहे. तर आता 2026 म्हणजे खूप सारा ह्याचा व्हॅल्यूम मोठा आहे. म्हणजे कोणत्या देशाची GDP पण एवढी नाही आहे, तेवढा व्हॅल्यूम आहे. दिवसभर एवढं ट्रेडिंग केलं जातं. त्यानंतर बघा, फॉरेक्समध्ये कोण काम करतं? बरेच लोक म्हणतात कोण करतं फॉरेक्समध्ये काम? जो माणूस फॉरेक्समध्ये काम करतो तो कोणाला सांगत नाही मित्रांनो. जे मोठे मोठे इंटरनॅशनल काम करतात ते सांगत बसत नाहीत. ओके, त्यामुळे समजून घ्या, जसं इंडियन मार्केटला HDFC काम करते, ICICI बँक काम करते, म्हणजे प्रत्येक बँका इंडियन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, ट्रेडिंग करतात. तसं फॉरेक्समध्ये पण इंटरनॅशनल जे सेंट्रल बँक आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ब्रँड कंपन्या आहेत, त्या काम करतात, पण कोणाला सांगत नसतात. समजून घ्या. आणि जो लॉस होतो, छोटे अमाऊंट म्हणजे छोटे जे आपले ट्रेडर आहेत, लॉस झाला की लोकांना सांगत बसतात. आणि जो प्रॉफिट कमवतो तो सांगत बसत नाही. त्यामुळे शिकून घेणं, प्रॉपर शिकणं, डिग्री कोर्स करणं. आणि आपला जो मास्टर कोर्स आहे तो डिग्री कोर्स आहे. तुम्हाला बाहेर कुठं शिकायची गरज नाही. त्यानंतर पुढे जावे बघा, बेसिकमध्ये तुम्हाला लिव्हरेज म्हणजे काय हे ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाईल. ह्याला भरपूर वेळ जाईल. हा व्हिडिओ आपला म्हणजे म्हणजे खूप मोठा म्हणजे टाइम लागेल. त्यामुळे सोमवारपासून आपलं ॲडव्हान्स ट्रेनिंग चालू होतं. त्यामुळे समजून घ्या की बेसिक बेसिक काय आहे. तर हे ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाईल. लिव्हरेज म्हणजे काय, त्यानंतर पिप्स म्हणजे काय ते पण ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाईल. त्यानंतर लॉट साईज, भरपूर लोक बघा क्वांटिटी, लॉट साईज म्हणजे काय क्वांटिटी, नवीन लोक येतात. अकाउंट कितीचं आहे, आपण क्वांटिटी किती घेतली पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट किती पाहिजे हे समजत नाही आणि लॉस करतात. त्यामुळे समजून घ्या, टेक्निकल अनालाइज त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट, हा लॉट साईज म्हणजे काय रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट आहे. हे समजून घ्या, तरच तुम्ही सक्सेस होणार आहे पुढे जाऊन. हे पण ॲडव्हान्समध्ये होईल. त्यानंतर कोणत्या कोणत्या करन्सी आहेत, किती करन्सी आहेत, त्यानंतर हे टोटल करन्सी पेअर आहेत. त्यामुळे टाइम सेशन, हे टाइम सेशन पण तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाईल प्रॉपर. त्यानंतर बघा, तुम्हाला कुठं एंट्री करायची आहे प्रॉपर, कुठं स्टॉप लॉस लावायचं आहे, कुठं टार्गेट पकडायचं आहे, हे शिकलं पाहिजे. भरपूर लोक काय करतात, कुठं पण मार्केट पळायला लागलंय तर सेल करा, मार्केट वर चाललंय बाय करा, तसं नाही. प्रॉपर एंट्री, प्रॉपर स्टॉप लॉस कुठं, प्रॉपर टार्गेट कुठं, हे शिकवलं जाईल ॲडव्हान्समध्ये. त्यानंतर बघा, ज्यांना ट्रेनिंग पुढं ॲडव्हान्समध्ये घ्यायचं आहे त्यांना तुमच्या अकाउंटला, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला हे MT5 नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा प्ले स्टोअरला जाऊन हा काय करायचं आहे तुम्हाला, प्ले स्टोअरला डाउनलोड करायचं आहे. आणि तुमचं नाव, तुमचं आडनाव आणि तुमचा मोबाईल नंबर, पण इंडियाचा कोड बघा, हा फॉरेनचा कोड आहे. इथं +91 इंडियाचा कोड टाकायचा आहे, खाली ईमेल ID टाकायचं आहे. इथं तुम्हाला लिव्हरेज 1:100 घ्यायचं आहे. भरपूर लोक जण काय करतात, 1,000-500 घेतात. कमीत कमी 100 किंवा 500 घ्या, चालेल. 500 पर्यंत ठीक आहे. जास्त लिव्हरेज घेणं पण चुकीचं आहे. लिव्हरेज म्हणजे काय, उधार म्हणजे कर्ज. जास्त कर्ज घेणं पण चुकीचं आहे. आणि डिपॉझिट बघा, तुम्ही कमीत कमी 1 लाख घ्यायचं नाही. नवीन लोकांनी कमीत कमी 3,000-5,000 छोटं डिपॉझिट घ्या. म्हणजे डॉलर हे फ्रीमध्ये मिळतात. हे काय MT5 डेमो अकाउंट आहे. डेमो अकाउंट म्हणजे काय, तुम्हाला फ्री डेमो तुम्हाला ट्रेड करायला मिळतात. इंडियन शेअर मार्केटला पेपरवर ट्रेडिंग केली जाते. पेपरवर ट्रेडिंग म्हणजे काय, आज शेअर्स वरती गेला, हा XYZ शेअर लिहून ठेवावं लागतं. तसं हे नाही, हे तुम्हाला ट्रेडिंग केलं जातं. जसं रिअल अकाउंट आहे तसं सेम हे डेमो अकाउंट असतं. फक्त इथं डॉलर असतात आणि रिअल अकाउंट रिअल डॉलर असतात. त्यामुळे तिथं तुम्हाला माइंडसेट चांगला होतो. इथं पण तुम्हाला माइंडसेट चांगला होतो. त्यामुळे समजून घ्या, इथं शिकायचे 2-4 दिवस तुम्हाला ट्रेड कसे लावायचे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल. ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये तुम्हाला डेमो अकाउंटला पण ट्रेड बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, स्टॉप लॉस कसं लावायचं, प्रॉपर व्हिडिओ येईल. पण आज तुम्हाला पुढं सांगतोय की ॲडव्हान्समध्ये ट्रेनिंग करायचं असेल तर हे तुमच्याकडे पाहिजे. आणि त्यासोबत 2 लोकांना तुम्ही रेफर केलं पाहिजे. 2 लोकांना तुम्ही ग्रुपमध्ये ॲड केलं पाहिजे, तरच तुम्हाला ॲडव्हान्स ग्रुपमध्ये मला स्क्रीनशॉट पाठवायचे किंवा त्या नंबरचे, ते नंबर जे ॲड केले ते नंबर मला पाठवायचे आहेत. त्यानंतर बघा, ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शिकायला काय भेटेल. फॉरेक्स हे खूप मोठं समुद्र आहे. हे काय, फॉरेक्स पैशाचं समुद्र आहे. हे काय, पैशाचं समुद्र आहे. इथे तुम्हाला बघा बेसिक तर होईल. ॲडव्हान्समध्ये स्मार्ट मनी आणि ICT ॲडव्हान्स शिकवलं जाईल. स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे काय बघा, जी स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे जे इंटरनॅशनल बँक ट्रेडिंग कशी करते, इंटरनॅशनल बँक ट्रेडिंग कुठे एंट्री करते, कुठं लोकांना ट्रॅप करते, कुठं लोकांना
फसवते, हे सगळं सिक्रेट आहे. आणि हे ट्रेडिंग शिकल्यानंतर तुम्ही डेली 5%, 10%, 15%, 20% काढू शकताय, डबल पण करू शकताय. पण आपण ट्रेडिंगमध्ये काय शिकवतो की डेली लो रिस्कमध्ये 1%, 2% कसं कमवायचं. लो रिस्कमध्ये जास्त रिस्क घ्यायची नाही. भरपूर लोक लालचच्या पाठीमागे 10-20% नादाने लॉस करतात. त्यामुळे आपल्याला लॉंग टर्म जायचं आहे. आपल्याला काय करायचं, लॉंग टर्म जायचं. डेली 1%, 2% कसं काढून सेफमध्ये ट्रेडिंग केलं जातं हे शिकवतो. आणि ह्याची अॅक्युरन्सी किती आहे बघा. ह्या स्मार्ट मनीची अॅक्युरन्सी आहे 95 अॅक्युरन्सी आहे. तुम्ही शिकल्यानंतर 95 तुम्ही ट्रेडिंग सक्सेस करू शकताय. फक्त लालचच्या पाठीमागे जायचं नाही. भरपूर लोक काय करतात, दिवसात डबल करायच्या नादामध्ये अकाउंट झिरो करतात. ही तुमची चुकी आहे. तर तुम्ही दिवसाला 1%, 2% कसं सेफमध्ये काढता येईल हे शिका. हेच आम्ही शिकवतो. लॉंग टर्म जायचं असेल तर बघा, तर स्लोमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही काय काय शिकसाल, तर स्कॅल्पिंग कशी करायची हे शिकणार, इंट्राडे कसं करणं हे शिकणार, स्विंग ट्रेड कसं करायचं हे शिकणार, पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे स्कॅल्पिंग म्हणजे काय, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला, 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमला कसं प्रॉफिट काढता येईल हे शिकसाल. इंट्राडे म्हणजे काय, तुम्ही दिवसात 1 तास 2 तास टाइम फ्रेमला कसं ट्रेडिंग करू शकताय. स्विंग ट्रेड बघा, स्विंग ट्रेड जो व्यक्ती शिकेल लाईफमध्ये ट्रेडर बनेल. जो स्विंग म्हणजे काय, तुम्हाला 1 आठवड्याचं 2 आठवड्याचं मार्केट ट्रेंड समजेल. एकदा स्विंग ट्रेड शिकला तर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडर झाला. तर तुम्हाला 1 महिना 2 महिना द्यावं लागेल, 3 महिने द्यावं लागेल, 6 महिने, वर्षभर द्यावं लागेल. तर पहिलं स्कॅल्पिंग आहे, इंट्राडे आहे, स्विंग आहे. तर हे टोटल 15 दिवस ट्रेनिंग चालणार आहे. 15 दिवसानंतर तुम्हाला लाईव्ह सेशन म्हणजे लाईव्ह ट्रेडिंग कसं केलं जातं हे पण शिकवलं जातं. त्यानंतर तुम्ही महिना 2 महिन्याच्यावर प्रॅक्टिस करू शकताय. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं बघा, प्रॉपर शिकायचं आहे. रिस्क मॅनेजमेंट, टेक्निकल सगळं शिकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस पण करायचे. भरपूर लोक काय करतात, डेमोला प्रॅक्टिस बघा जास्त दिवस करायची नाही. डेमोला लोक प्रॅक्टिस करतात आणि लाख लाख रुपये डिपॉझिट करतात. तसं करू नका. डेमोला 4-5 दिवस प्रॅक्टिस करा आणि रिअलला $100 डिपॉझिट करून रिअल अकाउंट प्रॅक्टिस करा. नाहीतर भरपूर लोक काय करतात, डेमोला प्रॉफिट होतोय आणि मग लगेच लाख रुपये डिपॉझिट करतात आणि लॉस होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला छोटी अमाऊंट डिपॉझिट करा आणि मग त्याच्यावर प्रॅक्टिस करून मग पुढं 2-3 महिन्यानंतर स्वतःच्या अकाउंटला 1 लाख रुपये ठेवून बघा, स्वतःच्या अकाउंटला 1 लाख रुपये ठेवून कंपाऊंडिंग म्हणजे काय, विड्रॉल करायचे नाहीत. तर तुम्ही त्याच्यावर प्रॉफिट करत, त्याचं एक सिक्रेट फॉर्म्युला आहे तुम्हाला मी सांगेन. 1 लाखाचे एका वर्षामध्ये 14 महिन्यात 1 कोटी कसे कमवू शकतो. ट्रेडिंगमध्ये 1 लाखाचे 14 महिन्यामध्ये किंवा एका वर्षामध्ये 1 कोटी कसे कमवू शकतो, हे तुम्हाला मी ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये सांगेल. पण आता इथे 5 मिनिट तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, 1 कोटी कमवायला ट्रेडिशनल मार्केटला 10 वर्षे लागतात. ट्रेडिशनल एखादा बिझनेस करायचा तर 10 वर्षे लागतात. काही काही लोकांना ते भेटत नाही. पण ट्रेडिंगमध्ये तुम्ही शिकून एका वर्षामध्ये 1 कोटी कमवू शकता. बघा पुढे जाऊया बघा. पहिल्या महिन्यामध्ये 1 लाख इन्व्हेस्टमेंट केले, दिवसाला 1%, 2% काढून तुम्ही महिन्याला 40,000 रुपये काढले. असं दुसऱ्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये, चौथ्या महिन्यामध्ये, असं 14 महिन्यामध्ये टोटल कॅल्क्युलेशन आहे. त्याचा फॉर्म्युला मी ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवेन. तर 1,10,000 रुपये, 1,10,95,000 रुपये 14 महिन्यात तुम्ही कमवू शकता. किती दिवसाला, लो रिस्क, 1%, 2%. तर 15 दिवसात डबल, 10 दिवसात डबल अशा लोकांच्या पाठीमागं लागू नका. मार्केटला खूप ससे भेटतील तुम्हाला. 10 दिवसात डबल, 15 दिवसात डबल अशा लोकांच्या नादी लागू नका. हे फॉरेक्स ट्रेडिंग हे सायन्स आहे. हे प्रॉपर सायन्स आहे. हे समजून घ्या. हे लय मोठं करिअर आहे. तुम्ही सुद्धा एक सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता. पण कधी, 100% नॉलेज घेतल्यानंतर, प्रॉपर डिसिप्लिन केल्यानंतर एक सक्सेसफुल ट्रेडर बनतो. असं डायरेक्ट जुगाड, मी 15 दिवसात ट्रेनिंग करेन आणि लगेच 1 कोटी कमवेन असं नाही होणार. तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल. आता एखादा डॉक्टर कसा होतो, 4 वर्ष डिग्री करतो, प्रॅक्टिस करतो, त्यानंतर मग तो स्वतः एक डॉक्टर म्हणून मार्केटला उतरू शकतो. तसं तुम्ही शिकायचं आहे. 15 दिवस शिका, त्यानंतर 2-3 महिने प्रॅक्टिस करा. मग तुम्ही स्वतःचं 1 लाखाचं अकाउंट ओपन करा. सुरुवातीला $100-200 करू शकताय. पण जास्त मोठं अमाऊंट लॉस करू नका. ओके. तर 1 कोटी सुद्धा तुम्ही इथं कमवू शकताय. त्यानंतर बघा, एक जनरल नॉलेज आहे, सर्वांना समजलं पाहिजे. सर्वांना माहिती आहे कोरोना महामारी. कोरोनाच्या काळामध्ये सर्व बिझनेस बंद होते. काही काही लोकांचा तर जॉब गेला होता. काही लोकांचे तर बिझनेस बंद पडले होते. त्यामुळे कोणता बिझनेस चालू शकतो अशा महामारी काळामध्ये, पुढे सुद्धा अशी महामारी काळी येऊ शकते. ओके, सॉरी मित्रांनो. तर अशा महामारी काळामध्ये कुठले बिझनेस चालले मित्रांनो, जो ट्रेडिंग करत होता, जो इंडियन मार्केट असेल, फॉरेक्स असेल, जो व्यक्ती ट्रेडिंग करत असेल, तो माणूस घरात बसून पैसे कमवत होता. का, हे स्किल आहे, डेव्हलप म्हणजे स्किल आहे. एकदा शिकल्यानंतर, जसं बघा आपण लहानपणी पोहायला शिकलो, तर आयुष्यामध्ये कधी पण तुम्हाला समुद्रात फेकलं तरी पण तुम्ही पोहून येणार बाहेर.
तसं एकदा स्किल डेव्हलप झाली तर तुम्हाला कुठं पण ठेवा. तुम्हाला एक मोबाईल आणि रेंज असली तर तुम्ही ट्रेडिंगमधून पैसे कमवू शकता. तुम्हाला जायची बाहेर हार्डवर्क करायची गरज नाही, कुठं जॉबला जायची गरज नाही. त्यामुळे हे समजून घ्या पार्ट. त्यानंतर बघा ही लोक सुद्धा म्हणजे एवढे पिक्चर हे सगळ्या हिरो ऍक्टर लोकांना आपण ओळखतो, पण आपल्याला हे ओळखतात का नाही? कशामुळं? पैशामुळं. तर तुम्हाला ओळखण्यासाठी तर तुमच्याकडे जास्त पैसा पाहिजे. तर काय आहे बाबा, की ही लोक एवढे पिक्चर ही करतात, हिट करतात. परत दुसरा नवीन पिक्चर काढतात. पण हिट होईल याची गॅरंटी नाही. मल्टिपल सोर्सवर डिपेंड राहतात. कारण का लोक ही ॲडव्हर्टायझिंग करतात हो? एवढे यांच्याकडे पैसे आहेत, एवढे यांचे पिक्चर हिट होतात. तरी का हे ॲडव्हर्टायझिंग करतात? याचं मागचं रिझन काय? ह्यांना सुद्धा माहीत आहे मित्रांनो, हे ॲडव्हर्टायझिंग का करायचं? उद्या एखादा पिक्चर चालला नाही, तर आपले मल्टिपल सोर्स इन्कम पाहिजेत. म्हणून हे ॲडव्हर्टायझिंग करत असतात. त्यामुळे आपण पण जॉब करत असेल, बिझनेस करत असेल, तर एव्हरीथिंग कुठली करत असेल तर मल्टिपल सोर्स पाहिजे तुमच्याकडे. एक बिझनेसवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, एका जॉबवर आपण डिपेंड नाही राहिलं पाहिजे. नॉलेज, स्किल हे आपल्याकडे पाहिजे. त्यामुळे मल्टिपल सोर्स आपल्याकडे पाहिजेत. त्यानंतर बघा बरेच लोक म्हणतात फॉरेक्समध्येच काय इन्व्हेस्टमेंट करायची, फॉरेक्समध्येच काय ट्रेडिंग करायची, बाहेर पैसे मिळतात ना. समजून घ्या, बाहेर पण पैसे मिळतात, पण तुम्हाला तिथं किती वेळ द्यावा लागतो, काय द्यावं लागतो बघा. सर्वांना माहिती आहे सक्सेसफुल होण्यासाठी हार्डवर्क करून चालत नाही. एक शेतामध्ये रोज मोलमजुरी करून कधीच करोडपती होत नाही. रोज जॉबला जाऊन कधीच करोडपती होत नाही. हे हार्डवर्क आहे, हे डॉंकी वर्क आहे. पण तुम्हाला स्मार्टवर्क जर केला, स्मार्टवर्क म्हणजे काय? तुम्ही काम न करता पैसे आले. काम म्हणजे काय? ट्रेडिंग एकदा स्किल एकदा डेव्हलप झाली तर तुम्हाला पैसेच पैसे मिळणार. तसं मार्केटमध्ये बघा, एखाद्या बँकेत पैसे ठेवले तर डबल व्हायला 9 वर्ष लागतात. तर एखाद्या एस-आय-पी केली, इंडियन मार्केटला एस-आय-पी केली तर वर्षाला 12% मिळतात. तर कोणताही बिझनेस तुम्ही पकडा, किराणा मालाचा बिझनेस पकडा, कपड्याचा बिझनेस पकडा किंवा हॉटेलचा बिझनेस पकडा, तर तुम्हाला त्याची मुद्दल यायला 2-3 वर्ष लागतात. एक्झाम्पल पकडा, तुम्ही ओला उबेरला गाडी लावली, तर गाडीचे हप्ते फिटायला कमीत कमी 3-4 वर्ष लागतात. किती? 3-4 वर्ष. तसं तुमची मुद्दल यायला मार्केटमधून 3-4 वर्ष लागतात. शिकायला पण 2-3 वर्ष द्यावं लागतं. पैसे लावावे लागतात. ट्रेडिशनल मार्केटमध्ये ₹1,000 कमवायला ₹1,00,000 लावावे लागतात. आणि लाखो रुपये कमवायला करोडो रुपये लावावे लागतात. मारवाडी लोकांना विचारा. तर ते करोडो रुपये लावलेले असतात त्यांनी. तेव्हा ते महिन्याला लाख, 2 लाख रुपये कमवत असतात. तसंच तुम्ही बघा, काही लोक म्हणतात मला जॉब वगैरे काही गरज नाही. मित्रांनो, जॉब हा फक्त घर चालण्यासाठी असतो, फॅमिली चालण्यासाठी असतो. मोठे स्वप्न किंवा रिच लाईफ देण्यासाठी होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला बघा नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला ₹1,00,000 पगार पाहिजे, तर आपण 12वी शिकायला लागते, 12 वर्ष द्यावं लागतात. परत 4 वर्ष डिग्री करावी लागते. म्हणजे 16 वर्ष तुम्हाला त्याग द्यावा लागतो. तेव्हा तुम्ही कुठेतरी ₹1,00,000 कमवण्याच्या लेव्हलला होता किंवा ₹2,00,000 कमवता. तर तिथं जॉबमध्ये किती भेटतो पैसा? तर 1%. डॉक्टर बघा, एक एक डॉक्टर बनायला 30,00,000 50,00,000 लागतात. पण परत तुम्हाला जॉब करत असाल, तर डॉक्टरी करत असाल तर महिन्याला ₹1,00,000 म्हणजे महिन्याला 1%. मग हिशोब पकडा. तर रिकव्हरी कधी होईल? त्याचं 10 वर्ष लागतात. रिकव्हरी व्हायला 10 वर्ष लागतात. तसं ट्रेडिंगमध्ये तुम्ही जर एकदा शिकला, 2-3 महिने जर वेळ दिला, 6 महिने वेळ दिला, 1 वर्ष वेळ दिला, तर दिवसाला तुम्ही 10,000 ₹20,000 कमवू शकता. इझिली कमवू शकता. कारण का मी पण एक डॉक्टर आहे. मलाही माहिती आहे बाबा मला किती खर्च आला, मी किती कमवतोय. रोज हार्डवर्क करतोय, सकाळी उठतोय, संध्याकाळी परत संध्याकाळी येतोय, सकाळी उठतोय. काम करावं लागणार आहे. पण इथं तुम्हाला एकदा शिकल्यानंतर फक्त नॉलेजवर पैसे कमवायचे आहेत. समजून घ्या. त्यानंतर बघा फॉरेनची लोक एवढे सक्सेस काय आहेत? 95 लोक फॉरेनमध्ये सक्सेसफुल आहेत. किती? 95. प्रत्येक घरामध्ये एक ट्रेडर आहे. हे कधीपासून करतात मित्रांनो? 1984 पासून करतात. आपल्या आत्ता इंडियामध्ये आत्ता कुठेतरी 10% 20% लोकांना समजायला लागलंय हे ट्रेडिंग म्हणजे काय. तर ही लोक 20 वर्षांनी आपल्यापेक्षा पुढे आहेत. तर ही का सक्सेस होतात? प्रत्येक घरामध्ये हे ट्रेडर काय आहेत? हे फॉरेनला लोक बघा काम करत नाहीत. स्मार्ट वर्क करतात. फॉरेनमध्ये लोक बघा, ह्यांचं वार्षिक इन्कम आहे 100 मिलियन. हे लोक कमवू शकतात, तर आपण सुद्धा कमवू शकतो. फक्त तुम्हाला काय पाहिजे? नॉलेज पाहिजे. ही लोक कम्युनिटीमध्ये राहतात. कम्युनिटी म्हणजे काय? ही लोक पैसे कसे कमवतात बघा. ही लोक काय करतात? चांगल्या लोकांच्या संपर्कात कम्युनिटीमध्ये राहतात. एक्झाम्पल पकडा, आपली जी मित्र संघटना आहे, आपली जी कम्युनिटी आहे, राजकारणाची संघटित असेल तर आपण एक राजकारण बनवू शकतो. आपली जी मित्र आहेत किंवा कम्युनिटी आहे, जर दारूवाले असतील तर आपण पण एक दारुडा होऊ शकतो. आपली जी मित्र कम्युनिटी आहे, जिमवाले आहे, तर आपण एक जिममध्ये बॉडी बिल्डर बनू शकतो. तसं ट्रेडिंगमध्ये सुद्धा तुम्हाला एक कम्युनिटी पाहिजे. चांगल्या कम्युनिटीमध्ये तुम्ही टिकलं पाहिजे. वर्ष 2 वर्ष टिकलं पाहिजे. बरेच लोक काय करतात बघा, एका ट्रेनरकडे कधीच टिकत नाहीत. तुम्ही ट्रेडर कधी बनणार? एका ट्रेनरकडे किंवा एका मेंटॉरकडे तुम्ही 6 महिने, वर्ष किंवा 3 महिने दिले, तर तुम्ही तिथलं सगळं पूर्ण तुम्हाला समजेल.
बरेच स्टुडंट काय करतात, एका ठिकाणी ट्रेनिंग घेतलं, परत एक महिन्यानंतर दुसऱ्या ट्रेनरकडे, परत दुसऱ्या मेंटरकडे. म्हणजे एखादं तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर एका शाळेमध्ये शिकून 4 वर्ष शिकून तरच तुम्ही डॉक्टर बनू शकता. नाहीतर काय, ह्या शाळेमध्ये ह्या कॉलेजमध्ये 1 वर्ष, त्या कॉलेजमध्ये दुसरं वर्ष, तिसऱ्या कॉलेजमध्ये तिसरं, असं डॉक्टर बनू शकत नाही. त्यामुळे समजून घ्या, तुम्हाला प्रॉपर ट्रेडर बनायचं असेल तर एका कम्युनिटीमध्ये, चांगल्या कम्युनिटी, तो मेंटॉर पण तसा असला पाहिजे. त्या मेंटॉरमध्ये, कम्युनिटीमध्ये तुम्ही 5-6 महिने, वर्षभर टिकला तर तुम्ही एक चांगला ट्रेडर बनू शकता. समजून घ्या. ओके. त्यामुळे ही लोक सक्सेसफुल आहेत. आज सुद्धा ह्यांचे हेलिकॉप्टर, ह्यांचे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, मोठे मोठे बंगले आहेत. हे काय आहेत, कम्युनिटीमुळे आहेत. तुम्ही सुद्धा चांगल्या कम्युनिटीमध्ये राहावा. मी म्हणत नाही, चांगल्या कम्युनिटीमध्ये राहावा. कुठं का असेना, पण एक 6 महिने, वर्ष प्रॉपर द्या. लगेच, म्हणजे आपण म्हणतो लगेच इथं प्रॉफिट झाला पाहिजे, नाही, ते समजून घ्या अगोदर. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, कमी वेळेमध्ये श्रीमंत कशी बनायचं, म्हणजे हा एक व्हिडिओ आहे. कमी वेळेमध्ये श्रीमंत कसं व्हायचं, किंवा श्रीमंत लोक कसे होतात आणि आपण का श्रीमंत होत नाही, हा व्हिडिओ आहे. समजून घ्या, लास्ट पॉईंट बघा. करन्सी फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये प्रोफेशनल ट्रेडर तुम्हाला बनायचा आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे प्रोफेशनल ट्रेडर बनण्यासाठी हे प्रोफेशनल ट्रेनिंग आहे. त्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे. यामध्ये बेसिक ते एज्युकेशन, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, ऍडव्हान्स, तसेच टेक्निकल अनालिसिस, तसेच फंडामेंटल अनालिसिस, तसेच रिस्क मॅनेजमेंट, तसेच न्यूज बेस्ड ट्रेडिंग, तसेच प्राइस ऍक्शन, तसेच प्रोफेशनल ट्रेडर माइंडसेट, तसेच स्कल्पिंग व स्विंग ट्रेडिंग या सर्व विषयावर सिक्रेट फॉर्म्युला ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं. हे ट्रेनिंग देणारे डॉक्टर राम चव्हाण पुण्यातून आहेत. डॉक्टर चव्हाण हे प्रोफेशनल डॉक्टर आहेत, तसेच ट्रेडर आणि ट्रेनर आहेत. यांना करन्सी मार्केटचा 6 वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्यांचा ट्रेनिंगद्वारे आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग दिले आहे. तसेच प्रोफेशनल ट्रेडर व ट्रेनर म्हणून त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार व महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2025 पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणून मित्रांनो, करन्सी ट्रेडिंग मध्ये खूप पैसे आहेत. म्हणून खूप लोक प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन खूप पैसे कमवत आहेत. म्हणून आपण ट्रेनिंग न घेता जर कार चालवली तर अपघात होतो. तसेच प्रोफेशनल ट्रेनिंग न घेता करन्सी ट्रेडिंग मध्ये लॉस होतोच. म्हणून प्रोफेशनल ट्रेडर श्रीमंत का होतात, त्याचं कारण आहे ते स्वतःवर आणि प्रोफेशनल ट्रेनिंगवर खूप पैसे खर्च करतात. परंतु नवीन लोक अनेक गोष्टीवर खूप पैसे खर्च करतात, परंतु प्रोफेशनल ट्रेनिंगवर पैसे खर्च करत नाही. त्यामुळे त्यांचा करन्सी ट्रेडिंग मध्ये लॉस होतो. म्हणून डॉक्टर चव्हाण यांनी 1,00,000 लोकांना करन्सी ट्रेडिंग मध्ये प्रोफेशनल ट्रेडर बनवण्याचा ध्यास घेतलाय. आणि तुम्ही देखील या ट्रेनिंगचा फायदा घ्या. आजच सीट बुक करा. करन्सी मित्रांनो बघा, हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल, हा व्हिडिओ बघण्या पाठीमागचा, व्हिडिओ दाखवण्याच्या पाठीमागचं बघा. बऱ्याच लोकांना, आपल्या मराठी लोकांना समजते पण वळत नाही. त्यामुळे रिच लोक कशी बांधतात, रिच लोक बघा, ह्या मानेपासून वरती खर्च करतात. काय करतात, ह्या मानेपासून म्हणजे ह्या माइंडला खर्च करतात. आणि आपले जे मिडल क्लास लोक आहेत ना, हे दिसायला कपडे, बूट, मोबाईल, हे दिसायला खर्च करतात. त्यामुळे समजून घ्या, आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या माइंडवरती, ह्या आपल्या ब्रेनवरती खर्च केला पाहिजे. काय केलं पाहिजे, ह्या ब्रेनला खतपाणी घातलं पाहिजे, कम्युनिटीमध्ये राहिलं पाहिजे. तरच आपण मोठं होईल. जितकं नॉलेज घेईल तेवढं आपण मोठं होईल. लक्षात घ्या. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की तिकडची लोक रिच का बनतात. ओके. तर आपल्याकडचे लोक रिच का बनत नाहीत, खर्च नाही करत, स्वतःसाठी नॉलेजसाठी खर्च नाही करत. खर्च केला पाहिजे. ओके, चला मित्रांनो पुढे जाऊया. हे बघा, ऑफलाईन सेशन पण असतात 5 स्टार हॉटेलला, लोणावळ्याला, पुण्याला. आपले हे ऑफलाईन सेशन पण होतात. तिथं पहिलं मी 25,000 रुपये, 15,000, 20,000 रुपये फी घ्यायचो. 3 दिवस ऑफलाईन, 4 दिवस ऑफलाईन, पूर्ण लाईव्ह ट्रेडिंग आपलं तिथं असायचं. आता पण आपले आहेत, तिथं पण तुम्ही भाग घेऊ शकता. त्याचबरोबर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, मी ज्यावेळेला डॉक्टर होतो त्यावेळेला फक्त पैशाच्या पाठीमागे लागायचो. सकाळी उठायचो डॉक्टर की, सकाळी उठायचो डॉक्टर की. म्हणजे मला वेळ नव्हता. पैसे यायचे पण माझ्या स्वतःसाठी वेळ नव्हता. पण ज्यावेळेला फॉरेक्समध्ये आलो त्यावेळेला लक्षात आलं, इथं पैसे पण मिळतात आणि स्वतःला वेळ पण आहे. मित्रांनो बघा, एक आमिर खानचा डायलॉग आहे, सक्सेस के पीछे भागोगे तो सक्सेस नहीं मिलेगा, काबिल बनो, काबिल बनो, सक्सेस आपके पीछे भागेगी. म्हणजे काय, पैशाच्या पाठीमागे लागू नका, नॉलेज घ्या. नॉलेज घ्या, काबिल बना, ट्रेडर बना. काही काही बरेच लोक बघा प्रॉफिटच्या मागे लागतात. सुरुवातीला प्रॉफिटच्या मागे लागू नका, अगोदर शिका, म्हणजे त्यात काबिल बना, तरच तुमच्या पाठीमागे प्रॉफिट येईल. बरोबर, समजून घ्या. त्यामुळे हे बघा, ही लाईफस्टाईल का झाली, तर मी पैशाच्या पाठीमागे नाही लागलो, तर मी नॉलेजच्या पाठीमागे लागलो. त्यानंतर ऑटोमॅटिक पैसा यायला लागला.
आणि ऑटोमॅटिक माझी लाईफस्टाईल सुधारत गेली. तुमची पण सुधारेल, नक्की सुधारेल मित्रांनो. समजून घ्या पार्ट काय आहे, की आपण काय करतो, शिकत नाही. पैसे अट्रॅक्शनच्या पाठीमागे लागतो. प्रॉपर शिका, महिना 2 महिने वेळ द्या. त्यानंतर तुमची पण लाईफस्टाईल असं वेगवेगळ्या कंट्रीमध्ये तुम्ही घुमू शकता. हा एक सक्सेस फॉर्म्युला बघा. बरेच लोक म्हणतात पैसा आहे तर सगळं आहे. मित्रांनो, पैसा बऱ्याच लोकांकडे आहे, पण त्यांना टाइम नाही आहे, स्वतःसाठी टाइम नाही आहे. बरेच गव्हर्नमेंट बघा जॉबवाले, पैसा आहे, महिन्याला लाख रुपये पगार आहे, पण स्वतःसाठी फॅमिलीसाठी वेळ नाही आहे. मित्रांनो, लाईफमध्ये तुम्हाला सक्सेसफुल पाहिजे असेल ना, तर टाइम फ्रीडम पाहिजे पहिल्यांदा, आणि मनी फ्रीडम पण पाहिजे. इज इक्वल टू सक्सेस. मनी फ्रीडम प्लस टाइम फ्रीडम इज इक्वल टू सक्सेस. बरोबर समजलं का बघा तुम्हाला? ओके. त्यानंतर बघा, हे ऑफलाईन ट्रेनिंग पण असतात 3 स्टार 5 स्टार हॉटेलला. 3 दिवसाचं ट्रेनिंग असायची पहिले. मित्रांनो बघा, त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला खाणं राहणं सगळं असायचं. 15,000 20,000 रुपये फी असायची. त्यानंतर बघा, आपल्या ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये काय काय शिकायला भेटेल समजून घ्या. ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये बघा, आज जे बेसिक होतं ते पण रिपीट होणार. आज जे बेसिक होतं ते सगळं रिपीट होणार. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला बघा, अकाउंट कसं ओपन करायचं आहे, MT5 ट्रेडिंग कसं करायचं आहे, ट्रेडिंग व्यू कसं वापरायचं, सप्लाय झोन, प्राइज ॲक्शन, डिमांड झोन, हे सगळं ॲडव्हान्समध्ये शिकायला भेटेल. आणि सुपर ॲडव्हान्समध्ये SMC जो पार्ट आहे, SMC स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, जो SMC पार्ट आहे, इंटरनॅशनल बँक ट्रेडिंग कशी करते. बरेच लोक बघा यूट्यूबला बघतात, कुठं पैसे नको द्यायला यूट्यूबला बघतात, पण यूट्यूबला बघून कधीच ऑपरेशन सक्सेस होत नाही. एक डॉक्टर बनत नाही यूट्यूबला जाऊन, एक ट्रेडर बनत नाही यूट्यूबला जाऊन, कधी इंजिनियर होत नाही. समजून घ्या. तुम्ही यूट्यूबला बघा, कधी बघा, पूर्ण ट्रेनिंग घ्या आणि तिथे क्रॉस चेक करा, हे काय शिकवतात काय नाही. आणि फक्त यूट्यूबला स्टार्ट आणि एंड कोणच सांगत नाही. फक्त तुम्हाला तिथं 5 मिनिट 10 मिनिट त्यांना यूट्यूबला कमिशन भेटते म्हणून ते काय करतात, व्हिडिओ अपलोड करत असतात. तुम्ही बघा आणि तिथं त्यांना कमिशन भेटतं. त्यामुळे तिथं वेळ घालवू नका. घालवायचं तर घालवू शकता, तुमचं चॉईस आहे. पण तुम्ही अगोदर चांगल्या एका प्रोफेशनल ट्रेनिंग घ्या आणि मग यूट्यूबला बघा हे खरं आहे का, बरोबर आहे का. स्ट्रॅटर्जी हजारो आहेत, स्ट्रॅटर्जी काय हजारो आहेत, पण कुठल्या तरी एका स्ट्रॅटर्जीवर मास्टर की करा, तरच तुम्ही एक मास्टर व्हाल. नाहीतर एक ना भाराभर चिंध्या असं मराठीमध्ये म्हण आहे. एक ना भाराभर चिंध्या, मग कुठंच तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. त्यामुळे बघा, SMC स्मार्ट मनीमध्ये तुम्हाला सुपर ॲडव्हान्समध्ये काय शिकता येईल, बॉस काय असतो, चोच काय असतो, आणि प्रत्येक गोष्टीचं सायन्स. मार्केटला 2 प्रकारचे ट्रेनर आहेत. पैसे घेऊन ट्रेनिंग देणारे काय करणार, तुम्हाला कन्फ्यूज करून शिकवणार, म्हणजे गोल फिरवून फिरवून शिकवणार, म्हणजे घुमवून फिरवून शिकवणार. पण माझं ट्रेनिंग कसं असतं, डायरेक्ट ट्रेनिंग असतं. तुम्हाला त्याचं सायन्स काय, त्याचं टेक्निकल प्रॉपर काय, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये बसलं पाहिजे, की बाबा ह्या गोष्टीला हे बोलतो, हे का झालं, हे कॅन्डल अशीच का झाली, तशीच का झाली. प्रत्येक गोष्टीचं सायन्स तुम्हाला शिकलं जाईल. तर सगळं पूर्ण SMC ट्रेंड काय असतो, इनबॅलन्स काय असतो, ऑर्डर ब्लॉक काय असते, रिटेल लोकांना ट्रेडिंगमध्ये ट्रॅप कसं केलं जातं, बँक एंट्री काय करते, नवीन लोकांना रिटेल लोकांना फसवते, ते कसं फसवलं जातं हे पण तुम्हाला शिकलं जाईल. ICT मध्ये बघा, लिक्विडिटी स्वीप, बँक एंट्री, फेअर व्हॅल्यू गॅप मिटिगेशन, हे पूर्ण मास्टर ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाईल. टोटल बघा, ऑल टॉपिक, फॉरेक्स बेसिक ऑल होईल, ऑल ॲडव्हान्स होईल, SMC ITC मास्टर ॲडव्हान्स होईल, SMC स्ट्रॅटर्जी होईल. आणि स्विंग ट्रेड बघा, स्विंग ट्रेडमध्ये तुम्हाला 15 पॉईंट 20 पॉईंट कसं कॅप्चर करता येईल, म्हणजे 15% 20% कसे एका दिवसात कॅप्चर करता येईल हे शिकवलं जाईल. टेक्निकल अनालाइज, टॉप रिस्क मॅनेजमेंट, भरपूर लोक शिकवतात रिस्क मॅनेजमेंट करायची, पण टॉप लोक कसे करतात, प्रोफेशनल लोक कसे करतात रिस्क मॅनेजमेंट, हे शिकवलं जाईल. त्यानंतर बघा, रिटेल ट्रेडर लोकांना ट्रॅप कसं केलं जातं हे शिकवलं जातं. त्यानंतर न्यूज बेसमध्ये ट्रेडिंग कशी केली जाते, भरपूर लोक शिकवतात. न्यूजमध्ये अवॉइड करा, न्यूजमध्ये ट्रेडिंग करू नका. पण आपला एक बेस म्हणजे सिक्रेट आहे, न्यूजमध्ये तुम्ही अकाउंट डबल टेबल करू शकता. न्यूजचा डाटा काय असतो, न्यूज कशी बघायची, न्यूजमध्ये कशी एंट्री करायची, हे सगळं डिटेल सिक्रेट आपण शिकवतो. टोटल 7 स्ट्रॅटजी तुम्हाला शिकायला भेटतील. मार्केटला एक स्ट्रॅटजी शिकायला 5 ते 10 हजार रुपये खर्च आहे. किती? 10,000 रुपये, 5,000 रुपये खर्च आहे. तर तुम्हाला इथं 7 स्ट्रॅटजी शिकायला भेटतील. त्याचबरोबर कंपाऊंडिंग कसं करायचं, 1 लाखापासून 1 करोडपर्यंत कंपाऊंडिंग कसं करायचं, त्याचं प्रॉपर फॉर्म्युला मी ॲडव्हान्समध्ये शिकवला जातो. हे शिकायला मला 3 ते 4 लाख रुपये 2018मध्ये, कारण का SMC शिकवणारा कोण नव्हता त्यावेळेला. 2018मध्ये SMC शिकवणारा कोणीही नव्हता महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये. त्यामुळे मला दुबईला जावं लागलं. तिथं $1,000 डॉलर फी, ते पण 3 वेळा भरले मी. पहिले 1,000 भरले, नाही समजलं, परत 800 भरले, नाही समजलं, परत तिसऱ्या वेळेला मी $500 भरले. म्हणजे 2-3 वेळा रिपीट केल्यानंतर मला समजलं प्रॉपर. आणि मग तिथं खाणं राहणं सगळं असं 3-4 लाख रुपये मला खर्च आला होता. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो बघा. तर हे ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला फायदा काय होईल, तुम्हाला हे ट्रेनिंग केल्यानंतर परत ट्रेनिंग करायची गरज नाही. एक फाउंडेशन मजबूत होईल तुमचे. काय होईल, फाउंडेशन. बरेच टेलिग्रामला बघा, तुम्हाला बायसेल करणारे, बायसेल सांगणारे भरपूर लोक आहेत.
पण ते तुम्हाला 10% शिकवणार. काय बाय कसं करायचं, सेल कसं करायचं. 90% तुम्ही शिकणार नाही. मग तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहणार. तसं इथं नाही. तुम्ही हे ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रॉपर एंट्री कुठं केली पाहिजे, प्रॉपर स्टॉप लॉस कुठं लावला पाहिजे, प्रॉपर टार्गेट कुठं लावलं पाहिजे हे तुम्ही शिकणार. म्हणजे एक इंडिपेंडंट ट्रेडर तुम्ही बनणार. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. बघा, हे मार्केटला तुम्ही गेला शिकायला, महाराष्ट्रात कुठेही जावा, तर कमीत कमी 10,000 ते 70,000 फी आहे मार्केटला. कमीत कमी 10,000. तर पूर्ण हे 50 ते 70,000 रुपयेचं हे सगळं तुम्हाला मार्केटला हे जर शिकायला गेला तर एवढा खर्च येईल. पण आपल्याकडे स्वामी सेवा म्हणून हे सगळं ट्रेनिंग फ्री आहे. फ्री आहे. आपल्याला 1,00,000 लोकांना ट्रेडर आणि ट्रेनर बनवायचं आहे. त्यामुळे इथं तुम्ही फ्री शिकू शकताय. बघा, सुरुवातीला माझं हे 25,000 20,000 फी होती. तेव्हा लोक सुद्धा ट्रेनिंग पैसे देऊन शिकायचे. पण आता आपण काही एक स्वामी सेवामुळे आपण काय म्हणलं, आपल्याला पैशाची म्हणजे नको आहे, आपल्याला फी नको देऊन आपल्या लोकांना शिकवायचं आहे. त्यामुळे आपण हे फ्री केलंय. तुम्हाला हे आजचं ट्रेनिंग कसं वाटलं बघा. आणि तुम्ही 2 लोकांना रेफर करा आणि सोमवारपासून नवीन ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हा. सगळ्यांना विश ऑल द बेस्ट. कोणाला काही डाऊट वाटला असेल तर मला पर्सनली मेसेज करा किंवा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला फोन करा, विचारू शकताय. आणि तुम्ही ग्रुपमध्ये 2 लोकांना ॲडमिशन करा. आजचं ट्रेनिंग इथंच संपलं आपलं, जाहीर करतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू मित्रांनो. थँक यू व्हेरी मच.